जिथे आपल्याला मिनी गोवा म्हणून एक पर्यटन स्थळ या रायगडला जे लाभलेलं आहे, तर रायगडच्या अगदीच प्रमुख केंद्रस्थानी मानला जाणारा अलिबागचा तालुका आणि त्यामधून आलेला हा थळ संघ, त्यांचं पुनश्च स्वागत। आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय या उरणला लाभलेल्या सौंदर्याच्या खाडीमधला अगदीच दोडागिरीच्या नवीन शहराच्या वसाहतीच्या अगदीच जवळ असणारा शेवेगाव, या शेवेगावाचा हा संघ एक अगदीच या मैदानापासून जवळचा आहे, तर या मैदानापासून अगदी लांब असणारा आणि लांबचा प्रवास करून आलेला अलिबागचा संघ। दोन्ही संघाला देऊयात आपण शुभेच्छा। चलूया तीन षटकांचा हा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर इथे टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतोय थर्ड संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं शेवे संघाला। इथे शेवा संघाचा खेळाडू आपण पाहतोय जतीन आणि निशिकेत उर्फ गुड्डू, क्रिकेटच्या पटलावरचा एक जबरदस्त चमचमता तारा, फार मोठा खेळाडू। गुड्डूचं नाव या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे, पण तितक्याच ताकदीचा एक जबरदस्त पॉवरफुल खेळाडू आपण जतीनला म्हणून ओळखतो। नुकतीच आपण शेवेगावाची प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये 250 ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या, षटकारांची आतषबाजी ज्याच्या बॅटिंग मधून झाली, तशीच काहीशी खेळीची अपेक्षा जतीनला आणि जतीनच्या संघाला देखील या ठिकाणी असेल। पहिला गोलंदाज तयार, अगदी आगळ्या वेगळ्या शैलीनं पहिला बॉल फेकण्यासाठी तयार। इथे अगदी पॉवरफुल वेगाने टाकलेला चेंडू, इथे एक धाव मिळते। गुड रन बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं। एका धावेनं शेवेगावाच्या धावांचा श्रीगणेशा झाला। फार सुंदर अशी क्रिकेटची शृंखला उद्या ठीक 7 वाजल्यापासून आपण मित्रांनो या ठिकाणी भेटणार आहोत। आज जरूर या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स होते, संकट होती, परंतु संकटांवर आयोजकांनी मात केली। मी खऱ्या अर्थाने त्याला धन्यवाद देईन की इतकं फार मोठं संकट असताना आपण ही स्पर्धा आजच्या दिवशी करून दाखवलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। यावेळेस बन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू गुड्डू सारख्या बलाढ्य फलंदाजाला मात्र यावेळेस थांबवलंय। इथे गुड्डूची ओळख टेनिस क्रिकेट विश्वाच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आहे। हा ओपन हाफचा खेळाडू आहे, तालुका हाफमध्ये याला खेळताना पाहतो, रायगड प्रीमियर लीगच्या खेळामध्ये देखील त्याला आपण खेळताना पाहिलं। अशा नामवंत शृंखलामध्ये खेळणारा शेवेगावाचा हा निशिकेत उर्फ गुड्डू ऑन स्ट्राइक। पुढचा बॉल, यावेळेस गती परिवर्तन, चेंडूमध्ये परिवर्तन आला आणि तिथे मात्र एक धाव मिळाली। 3 षटकांच्या या खेळामध्ये आपण जर पाहिलं ना, तर इथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हे फार निर्णायक ठरतंय। कारण तुमच्या हातामध्ये केवळ 18 चेंडू आहेत, 18 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा कशा करता येतील हे बघायचं आहे। मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं परेश ठाकूरनं ज्या पद्धतीनं मॅचला फिनिश केलं, मग गोलंदाजी असेल मग फलंदाजी असेल, बॅक टू बॅक त्याला 2 वेळा आपण मॅन ऑफ द मॅच घेताना देखील पाहिलं। हे आहे यश। तुम्हाला यश सातत्यामध्ये टिकवणं फार गरजेचं आहे। कुठल्याही क्षेत्रामध्ये नंबर 1 बनू शकतो माणूस, परंतु त्या पहिल्या स्थानाला टिकवणं हा याहीपेक्षा स्ट्रगल फार मोठा असतो मित्रांनो। 1 नंबरचा बनणं आणि 1 नंबर टिकवून ठेवणं। इथे पुढचा बॉल येतोय, पुल करण्याचा प्रयत्न, लॉंगऑफच्या दिशेने खेळाडू तैनात आहे। अगदी हलवार पद्धतीनं या चेंडूवर देखील एक धाव मिळाली। धावसंख्या झाली एकूण 3 धावा। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय। साईशा 11 SPCC शेवा विपक्ष। इथे आपण माऊ 11 एकविरा थळ हा संघ पाहतोय। इथे कट केला थर्मलच्या दिशेनं, खेळाडूला फसवलं, हा चेंडू गेला गल्ली मधून सीमा रेषेच्या बाहेर, चौकार।
अशा पद्धतीने फटकेबाजीची आवश्यकता नितांत गरजेची राहील. 7 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. इथे निशिकेतची बॅट जर गरजली बरसली ना आता धाबांचा पाऊस पडायला वेळ लागणार नाहीये. नाव मोठं आहे, काम देखील मोठं करावं लागेल. पुढचा बॉल येतोय गोलंदाज सुमेदियाचा. सुमेदियाच्या वर इनसाइड आउट फटका लॉंग ऑफच्या दिशेनं खेळाडू तैनात आहे. इथे मात्र बिग फिश इन नेट, मोठा मासा गळाला लागलाय. निशिकेत बॅक टू द डगआउट. तदनंतर पुढच्या चेंडूवर इनसाइड आउट लॉंग ऑफच्या दिशेनं निशिकेतच्या खेळाला थांबवलं. इथे मात्र मोठा मासाच जणू काही गळा लागला आहे संघाच्या गोलंदाजाला. पहिलं षटक या ठिकाणी संपलं मित्रांनो. धावसंख्या आपण पाहिली तब्बल 7 धावा 1 विकेट. फार महत्वाची विकेट या ठिकाणी टिपली आहे. पण अजूनही मनीष म्हात्रे ज्यांना मागच्या सामन्यामध्ये 29 धावांची एक भन्नाट पारी खेळली होती त्यांच्या समोर आपण बघतोय जतीन. शेवे गावाच्या कोट्यामध्ये फलंदाजांची कमी नाहीये, गोलंदाजांची कमी नाही. इथे मात्र कमी आहे ती फक्त धाव फलकावर धावांची. आता मात्र इथे विचार करावा लागेल मनीष आणि जतीन याला. तुमच्यामध्ये असणाऱ्या पारदर्शक क्षमतेला तुम्हाला पडद्याच्या पुढे आणावं लागेल. इथे तुमच्या खेळाचं सामर्थ्य दाखवावं लागेल, कौशल्य दाखवावं लागेल. आज आत्ता आणि ताबडतोड पुढचा बॉल येतोय आपल्या समोर. कोदून काढलाय लांगांच्या वरून. ह्यूज पाकबुलर स्ट्रोक पाहायला मिळालाय. जतीन नावाचा ब्रँडेड स्ट्रोक आला. गेला 6 धावांसाठी. जतीनच्या बॅट मधून आला ब्रँडेड A1 क्वालिटीचा हा फटका. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं. पवनच्या गोलंदाजीला पहिल्या चेंडूवर केलं टार्गेट. इथे टार्गेट मधून प्राप्त केले 6 धावा. 13 धावा धावफलकावर लागल्या जातात मित्रांनो. पुढचा बॉल येतोय. इथे पहा टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर दिलंय. पहिला चेंडू तुझा होता, दुसरा बॉल माझ्या हातामध्ये आहे. यावेळेस मात्र क्रिकेटला शोभेसह अगदी अंतर्मुख करणारे चेंडू अर्थातच परफेक्ट यॉर्कर टाकलाय आणि कमबॅक केलं गोलंदाजानं. चांगलं कमबॅक. पुढचा बॉल इथे त्या दिशेने टाकलेला चेंडू. धावचीची संधी आहे. एक धाव मिळते या खेळाडूला. एका धावेने धावसंख्या आपण पाहिली आहे. 14 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. काल परवाच 14 आकडा प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहणारा. फेब्रुवारी महिना म्हटला ना तर अगदी 8 तारखेपासून 14 तारखेपर्यंत प्रेमामध्ये नाहून निघणारा सप्ताह जणू काही तरुणांचा आणि तरुणींचा. इथे आपल्या आयुष्याला एक घोडा लागतो. जर व्यवस्थित आपल्या आयुष्यामध्ये जीवनसाथी मिळाला नाही ना तर मग 8, 9, 10, 11, 12, 13, 14 हा डे ते डे, नंतर मग भीक माग्या डे. 15 तारखेपासून पॉकेट रिकामा. यावेळेस मात्र थर्बॅनच्या दिशेनं कट केलाय. चेंडू जातो गोळीच्या वेगानं सीमा पार. चौकार. चौकाराच्या सहाय्यानं 18 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 18 नंबर. आज मात्र या नंबरची उणीव भारत विपक्ष इंग्लंडच्या सामन्यामध्ये प्रत्येक खेळाडूला भासवते. किंग कोहली क्रिकेटचा एक जबरदस्त खेळाडू जो 3ऱ्या टेस्ट मध्ये देखील आपल्याला खेळताना न पाहायला मिळाला. इथे मात्र भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू. चांगलं कमबॅक केलंय. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं खूप टप्प्याचा चेंडू होता ज्यावर बॅकफूट पंच केला आणि तदनंतर आपण थर्डमॅनच्या दिशेने चौकार पाहिला. इथे या गोलंदाजांना यावेळेस मात्र चांगल्या लाईन आणि
लेंथवर आणला, चेंडू रिलीज केला आणि बीट केलाय फलंदाजाला. पुढचा बॉल, चांगला चेंडू आहे, एक धाव सहजरित्या मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, यावेळेस मात्र प्रयत्न केलाय. पहा बर लोकांसमोर झालेली एका धावेची चोरी आहे मी म्हणेन. अगदी डाका टाकला, जिथे एक होती तिथे दोन केल्या. या दोन धावेनं धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 20 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. आकर्षक ट्रॉफीज आपण कोणताही खेळाडू आणि कोणताही मान्यवर या ट्रॉफीच्या मोहामध्ये अडकेल अशी सुंदर अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. 2 षटकानंतर 10च्या सरासरीने आतापर्यंत वाटचाल या ठिकाणी राहिली 20. याच पद्धतीने सरासरी जर पुढे ठेवली तर निश्चित 3 षटकामध्ये 30. पण इथे शेवा संघ 10च्या सरासरीला थोडंसं बदलवेल का, किंबहुना थलचा संघ या ठिकाणी थोडासा धावांचा ग्राफ उतरवेल का, हा प्रश्न देखील आपल्या मनामध्ये आहे. सामना आहे 3 षटकांचा. आता आपण पाहतोय या सामन्यानंतर आणखी एक शेवटचा सामना शिल्लक असणार आहे. तब्बल 2:45 वाजलेत. शेवटचं षटक या ठिकाणी आपल्याला हाताळताना पाहायला मिळेल. आर्यन नावाचा हा गोलंदाज येतोय. 55 पास करून पहिला बॉल. इथे मात्र पूल केलंय, टायमिंग चुकलंय. एक धाव पळून काढले दुसऱ्या धावेसाठी. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, खास करून मनीष याचा कॉल पहा. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. एक धाव फार महत्वाची असते मित्रांनो. क्रिकेट आपण जेव्हा खेळतो, क्रिकेटमध्ये एका धावेला किंमत आहे. बऱ्याचदा आपण एका धावेनं सामने सुपर ओव्हर मध्ये गेलेले पाहिलेत. बऱ्याच वेळा एका धावेनं सामने पराभूत होताना पाहिलेत. फार एक आकडा दिसायला छोटा, परंतु क्रिकेटमध्ये त्याचं महत्व देखील तितकंच फार मोठं आहे. आयुष्यामध्ये तुम्हाला कोणी 0 म्हणलं तरी चालेल, पण तो 0 जेव्हा एका अंकाच्या पुढे लागतो ना, तेव्हा त्या एका अंकाची किंमत देखील वाढवतो तो. इथे पहा सुदैव आहेत खेळाडूचे. 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावेनं धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 24 धावा. अपेक्षा आहे अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे फटकेबाजी येणं फार गरजेचं आहे. विकेट पडलेली नाही. आउट होणारा खेळाडू आपण पाहिला निशिकेत भोईर उर्फ गुड्डू, पण त्यानंतर कुठलीही विकेट पडलेली नाही आहे. पण धावा देखील आलेल्या नाही आहेत. आतापर्यंत 14 चेंडूंचा खेळ झालाय. 14 चेंडूमध्ये धावसंख्या केली आहे 24 धावा. पुढचा बॉल गोलंदाजाचा. इथे खोदून काढला लॉंगॉनच्या दिशेनं. कार्पेटच्या माध्यमातून जमिनीला गरम गळत गुदगुळ्या काढत जाणारा चेंडू. इथे धावचीची संधी आहे. इथे धावबाद होणार खेळाडू. पंचांचा बोर्ड गेला आभाळाकडे आणि इथे मात्र मनीष बॅक टू द पवेलियन. मैदानावर पाण्याची पूर्तता आपण करायची आहे. शेवे गावाचा नवीन खेळाडू मैदानामध्ये जाईल अनुज. अजूनही जतीन मात्र शाबूत आहे. इथे मात्र धावांचा आकडा अजूनही मोठा करावा लागेल. थळ संघानं ज्या पद्धतीने मागचा सामना जिंकलाय ना, त्यांची गोलंदाजी त्यांची फलंदाजी एक स्ट्रॉंग टीम म्हणून आज अलिबाग थळची टीम या ठिकाणी आली आहे. इथे त्यांना आव्हान आहे शेवे गावाचं. शेवे गावानं आतापर्यंत केलेल्या फलंदाजीचं जर पृथक्करण पाहिलं तर तब्बल 15 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. धावसंख्या झाली 25. पहिलं षटक हाताळलं होतं.
सुमेध ज्यानं 7 धाबा खर्च केला, त्यानंतर पवन आला, पवननं 13 धाबा खर्च केल्या. इथे तिसरे षटक हाताळतोय आर्यन यानं आतापर्यंत आपल्या कोट्यातील 3 चेंडू रिलीज केलेत, ज्यामध्ये 5 धाबा खर्च केलेल्या आहेत. एकूण धाबा जर आपण पाहिल्या तर तब्बल 25 धाबा 2 बाद ही स्थिती शेवा संघाची असेल. साईशा 11 एसपीसीसी शेवा विपक्ष माऊ 11 एकविरा थळ अलिबागचा हा संघ. या 2 संघादरम्यान चालू असणारी लढत क्रिकेटचं अगदी कुंभमेळा क्रिकेट प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. ते परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण केली जाईल, एका धावेनं धावसंख्या वाधारली जाईल. 26 धावा धावफलकावर लागल्यात. काही अंशी अजूनही प्रेक्षक वर्ग या सामन्यांचा आनंद घेताना आपण पाहतोय. शेवटचे काही चेंडू ऑन स्ट्राइक वर अनुजला आपण पाहतोय. यावेळी स्नोबॉलचा इशारा आलाय. इथे धोका होईल का? पहा, सुदैव बलवत्तर आहे. ओव्हरस्टेपिंग नो बॉलचा इशारा. पंचांचं लक्ष पहा आणि इथे 2 धावा प्लस स्वरूपाच्या प्राप्त होतील. 2 धावेनं धावसंख्या वधारली. 28 धावा धावफलकावर लागल्या जातील. हे गरजेचं आहे. धावा येणं फार गरजेचं आहे. तुम्ही बॅट न काढा, तुम्ही वाईट, नो बॉल, बाईज, लेग बाईज कशा येऊ दे, क्रिकेटमध्ये बरेच नियम आहेत ज्यातून तुम्ही धावा मिळवू शकता, जमवू शकता. आणि अशाच काहीशा धावा आता मात्र शिवे गावाच्या फायद्याच्या ठरतील. फ्रीट बॉल पुढचा येतोय. इथे आणखी एक जबरदस्त स्ट्रोक फॉलो थ्रो मध्ये अडवला. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जाईल. इथे डायरेक्ट थ्रो डेंजर एंड कडे पळत होता, मात्र गॅदर केलं गेलेलं नाहीये. 2 धावा पळून काढल्या जात आहेत. जतीन मात्र अजूनही एकेरी दुहेरीवर खेळतो. एक षटकार जरूर आलाय त्याच्या बॅटमधून. त्यानंतर त्याच्या बॅटिंगला जर आपण पाहिलं ना तर सिंगल डबल्स धावा येताना पाहायला मिळाल्या. 30 धावा धावफलकावर लागतायत. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर मात्र मॅचचं थोडंसं हलकसं मुवमेंट जे आहे ते शेवा संघ आपल्या बाजूने करू शकतो. कारण आता हवेमध्ये आलेली अद्रकता, त्यामध्ये आपण धुक्याचं प्रमाण बघतोय. दवबंद या ठिकाणी पडले जातील, त्याचा फायदा गोलंदाजीला होतोय. ते चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू तैनात, कोणतीही चूक नाहीये. इथे आणखी एक विकेट पडली जाईल. शेवा या ठिकाणी बाद झालाय. 30 धावांवर 3 षटकांमध्ये केल्या 30 आणि गडी बाद झाले एकूण 4. तीन षटकांचा पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या आपण पाहिली तब्बल 30 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 7, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या एकूण 10 धावा. अशा एकूण 30 धावा, 31 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय. आव्हान जड आहे. संघाची आपण फलंदाजी पाहिली आहे, पण त्यापेक्षा शिवे गावाची गोलंदाजीची ताकद, मग अनुज असेल, मयूर घरत असेल, योगेश घरत असेल, ही त्यांच्या गोलंदाजीची ओळख राहिली आहे. तर संघ कशा पद्धतीनं बॅटिंगचं प्लॅनिंग या ठिकाणी करेल, काय रणनीती असेल, कशा पद्धतीने खेळ त्यांचा होणार आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळेल.
अजून 2 मॅच आहेत ना. चला पण संघाला विनंती आहे सलामीची जोडी जाऊ द्या. सलामीची खेळाडू मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. समसमत्या आकर्षक ट्रॉफीज बाहुबली चषक. फार पूर्वी आपण जर पाठीमागे गेलो ना तर अशाच चषकांची आरास आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळायच्या. पण त्यांची उंची जर आपण पाहिली तर 1 फुटापेक्षा कमी. पण तरीही क्रिकेट खेळण्याची आवड, क्रिकेटसाठी सवड, ती ट्रॉफी जिंकायची आहे यासाठी केला जाणारा संघर्ष तितकाच फार महत्वाचा पाहायला मिळाला. तदनंतर अजून काही काळ आपण जर पाठीमागे गेलात तर तुम्हाला त्या काळामधल्या ट्रॉफीज गरुडामध्ये पाहायला मिळायच्या. नटराजच्या प्रकारे ट्रॉफीज आपल्याला क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळायच्या. खरं तर नटराज हे चषक हे ट्रॉफीज ज्या आहेत ते आपल्याला बुगी बुगी सारख्या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळायच्या. पण आताच्या घडीला ट्रॉफीजचे पॅटर्न या ठिकाणी बदललेले आहेत. ज्या पद्धतीने क्रिकेट आपण पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस पिंक आणि ग्रीन कलरचा खंडाचा चेंडू यायचा, काही वर्ष आपण 15 वर्ष जर मागे गेलो तर त्या चेंडूने टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवात आपल्या हंगामी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली. तदनंतर खंडाचा चेंडू गेला, MRFचा चेंडू आला ज्याचा रंग सफेद होता. तदनंतर मग अगदीच झुंबड उडाली. चेंडू मधले पॅटर्न, चेंडू मधले क्वालिटी, चेंडूच्या बॉलांची स्पर्धा जणू काही या विभागामध्ये लागली. मग आला हेडली, तदनंतर निविया, नंतर 10x, नंतर फुलटॉक्स, नंतर सिक्सर. अशा पद्धतीने काहीशी बॉलांमध्ये येणारी यंत्रणा जणू काही क्रिकेटमध्ये आली आणि त्याचा थेट फायदा हा फलंदाजांना झाला. मित्रांनो, क्रिकेटमध्ये आलेला बदल हा चेंडूमुळे जास्त प्रमाणामध्ये आला. पूर्वीचे षटकारांचे प्रमाण फार कमी पद्धतीने आम्हाला पाहायला मिळाले. एखाद्या सामन्यामध्ये 3 ते 4 षटकार लागले की सामना आपण सहज जिंकायचो. पण आताच्या क्रिकेटमध्ये तुम्ही 10 जरी षटकार मारलेत ना तरी सामना जिंकायची शाश्वती नसते. याचं कारण चेंडूची बदललेली क्वालिटी आहे. आपण आज अगदीच टणक चेंडू क्रिकेटमध्ये पाहतो, अगदी लागला की तो बाहेर जातो. मिस टाइम स्ट्रोक देखील आपण षटकारामध्ये परावर्तित होताना पाहिले. चला मैदानाच्या दिशेनं 31 धावा डिपेंड करण्याचं आव्हान. गोलंदाज आलाय समोर, अनुज घरात. पहिला बॉल फुल टॉस, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आला आणि त्या समेत नो बॉलचा इशारा. अशा बॉल्सला हा खेळाडू सोडणार नाहीये. आपण पाहिलं नागेशच्या बॅट मधून आलेला हा बिंबरवर षटकार, तदनंतर त्याच्या समीप असणारा जयेश. रणनीती शेवागावानं बदलली. मागच्या सामन्यामध्ये योगेशनं चांगली गोलंदाजी केली होती, त्यानंतर मयूर सारखा गोलंदाज होता. पण इथे मात्र अनुजला संधी दिली आहे डाव्या हाताचा गोलंदाज म्हणून. यावेळेस आणखी एक फुलटॉस बॉल हवेत आहे, झेल खाली येतोय खेळाडू. प्रयत्न केला गेला, इथे धावचीची संधी असेल. इथे तू नाही अपील केलं जात आहे आणि इथे अपील तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी खेळाडूने केलेली आहे. पण तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली आहे. PTC लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी उत्तम क्लॅरिटी पाहू शकतो. इथे येस, इट इज आउट. इथे बॅट वरती होती, चांगला निर्णय पंचांचा आला. फलंदाज मात्र बाद झाला आहे. मयूर
या खेळाडूचं या ठिकाणी कौतुक करेल. झेल टिपला नाही परंतु त्याची धडपड आपण चेंडू मागे पाहिली. एक धाव पळून काढली. दुसरा धावा करताना आपण खेळाडूला बाद होताना पाहिला. इथं मात्र कमबॅक करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. शेवा संघ कमबॅक करेल का? टच मध्ये असणारा संघ आहे. चांगल्यात चांगले गुणवान खेळाडू त्यांच्या ताफ्यामध्ये आहेत, त्यांच्या कोट्यामध्ये आहेत. आज मात्र धावा झाल्या नसल्या ना तर त्यांच्याकडे गोलंदाजीची क्षमता आहे. गोलंदाजी ही शिवे गावाची ताकद. कारण चांगल्या दर्जाचे गोलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत परंतु तितक्याच ताकदीचे फलंदाज आपण थेट संघाचे पाहिलेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये जाईल. विक्रांत नावाचा हा खेळाडू मैदानामध्ये जातोय. नागेश यानं पहिल्या चेंडूवर षटकार मारला. दुसऱ्या चेंडूवर डबल्स घेताना मात्र धावबाद झाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण बघतोय विक्रांत. नवीन खेळाडू आपण मैदानामध्ये बघतोय यश. यावेळेस दर्जेदार फटका सजवलाय. डीप मिड विकेटच्या वरून जाणारा लॉंग 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 ह्यूज माइटी सिक्सर. चेंडूवर आलेला दणका जगाला लागली कळ. पाणी थेंब थेंब नाही तर 6 थेंबांनी पडलाय. 6 धावा या ठिकाणी मिळतात बॅट्समनला. 14 धावा फलकावर. पुढचा बॉल टायमिंग चुकलाय. इथे आणखी एक विकेट येऊ शकते. सुरक्षित हातांमध्ये गेला बॉल आणि यश याचा मात्र संपला इथे या ठिकाणी खेळ. होत्या मात्र धावा झाल्या. मात्र थोडासा विषयाचा आणि चर्चेचा काळ बनतोय कारण 2 षटकार अनुजन खाल्ले आहेत. 2 विकेट देखील त्यांना महत्वाच्या टिपल्या आहेत. धावा त्यांच्या कोट्यामध्ये फार कमी आहेत. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 14 धावा. इथे अशाच पद्धतीने जर विकेट्स पडत राहिल्या ना तर शिवा गावाला कमबॅक करण्याची एक संधी प्राप्त होईल. कारण त्यांच्या नंतर येणारे दोन्ही गोलंदाज प्रमुख गोलंदाज म्हणून वापरले जातात. मग एक आहे योगेश घरत, दुसरा आहे मयूर. कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल, इथे विकेट येईल का, कसा असेल चेंडू अनुजाचा हे देखील पाहायला मिळेल. पुढचा बॉल इथे चांगला चेंडू टाकलाय. शरीराचा वेध घेणारा बॉडी इष्टीवर चेंडू मात्र फेकलाय. अगदी आपण पाहिलं ना तर आतापर्यंत या षटकातले 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. 14 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. यावेळेस आणखी एक मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. आणखी एक विकेट येते. इथे मात्र लगातार येणाऱ्या विकेट, धावा जरी झाल्या असल्या तरी अनुज मात्र घेतोय एका मागून एक विकेट.
नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण बघतोय तुषार. विकेट्स आल्यात. शिवा संघ हळूवार पद्धतीनं पुनरागमन करतोय. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. 3 विकेट्स त्यांना टिपल्यात. पहिले षटक 14 धावा खर्च झाल्यात. धावा खर्च झाल्या, विकेट्स आल्यात. 50-50 वाला मुकाबला. शेवटचा चेंडू या षटकातला. इथे मात्र निर्धाव चेंडूची फेकी झाली आहे. अनुजनं शेवटच्या काही चेंडूमध्ये कमबॅक केलं. 2 षटकार खाल्ले खरे, पण त्यानंतर अनुजनं चांगलं कमबॅक करून देखील दाखवलं. धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3-14. येणारे 12 चेंडू आणि विजयाचं लक्ष्य असेल 17 धावा. योगेश की मयूर, मयूर की योगेश, हा देखील प्रश्न असेल. दोन्ही गोलंदाजांमध्ये ती ताकद आहे. दोन्ही गोलंदाजांची एक ओळख आहे. इथे डाव्या हाताचा वापरणार की उजव्या हाताचा वापरणार, कारण दोन्ही गोलंदाजांमध्ये स्पिन करण्याची क्षमता आहे. दोन्ही गोलंदाजांमध्ये वैविध्यता आहे. वेगवेगळ्या प्रकारे चेंडू टाकण्याची क्षमता. आणि इथे मात्र पहा, मयूरच्या हातामध्ये दिलाय चेंडू. एक अनुभवाचा वापर केलाय, एक प्यादा वापरलाय. मी म्हणेन की हे षटक जे आहे ते निर्णायक देखील षटक ठरू शकते, कारण मयूर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ओळख या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे. 12 चेंडूमध्ये 17 धावा डिपेंड करण्याचं एक फार मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. तिथे दुतुम संघ वाट पाहतोय. थळ की शेवा, शेवा की थळ, उरणचा संघ येणार की अलिबागचा संघ येणार. एक बिग बॅटल याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडूंमध्ये 17 धावांचं लक्ष्य. लॉंग रनअप घेऊन मयूर पंचांना पास करून पुढच्या चेंडूची फेकी करेल. इथे फुल टॉस बॉल. टायमिंग चुकलं, तू मैमै झाली. लोअर फुल टॉस आला, गती चेंडूला नव्हती, टायमिंग करता आलेलं नाहीये. 11 चेंडू 17 धावा. 17 नंबरचा खेळाडू मात्र मैदानामध्ये पाहतोय आपण. पुढचा बॉल मयूर याचा. इथे मात्र क्या बात है, बिग 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 सिक्सर. काय फटका सजवला. इथे मात्र आता गणित बदलवून टाकलंय. इथे सामन्याचं स्वरूप बदलवून टाकलंय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बाटला चेंडू ब्रश झालाय. इथे षटकारानंतर आली विकेट. सामन्यामध्ये होते आणखी एक ट्विस्ट. येणार का मोमेंट शेबा संघाच्या बाजूने. पाहत रहा विघ्नहर्ता ट्रॉफी 2024. ऐकूया सुंदर असं गीत.
पॉझिटिव्ह षटकारानंतर सामन्यामध्ये आणखी एक ट्विस्ट. 4 खेळाडू बाद झालेत. अजूनही 11 धाबांचं लक्ष आहे. 9 चेंडू 11 धाबा. क्रिकेटमध्ये असे सामने गोलंदाजांना फिरवताना आपण बऱ्याच अंशी पाहिलेत मित्रांनो. क्रिकेट ज्या पद्धतीने हवामान बदलल्यानंतर सरडा रंग बदलतो ना, तसे वेगवेगळे रंग क्रिकेटच्या या पटलावर आपण पाहिले. प्रत्येक चेंडू मागे मोठ्या हालचाली, प्रत्येक चेंडू मागे मोठ्या घटना, आणि या घटनांना आणि प्रश्नाला उदाहरण देखील प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये देखील उमटताना पाहतोय. 9 चेंडू 11 धावा. डाव्या हाताचा गोलंदाज आणि डाव्या हाताचाच फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. सन्मित्र आलाय. यावेळेस आणखी एक विकेट. आली सामन्यामध्ये ट्विस्ट आली आहे. जबरदस्त गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी. मध्ये येणार पवन. मयूरनं आणला या सामन्यामध्ये ट्विस्ट. षटकार खाल्ला होता, पण काय गोलंदाजी केली आहे. पहिला डॉट, नंतर षटकार, नंतर दोन्ही चेंडूवर 2 महत्वाचे खेळाडू केलेत बाद. इथे थळ संघाचा निम्मा संघ आलाय डगआउट मध्ये. 8 चेंडू 11 धाबांचं लक्ष. सामना संपलेला नाहीये, सामना संपणारी नाहीये. विकेट पडतायत, धावा येत आहेत. संमिश्र असणारा हा सामना प्रेक्षकांची देखील या ठिकाणी थोडीशी फिरकी घेतोय. मला पण झाला माझ्या गोल्यात म्हणजे अँटीबायोटिक आहे मी. डान्सिंग द ग्राउंड हवत आहे. इथे आणखी एक विकेट येणार का? आणि विकेट आली आहे. आणखी एक विकेट हॅट्रिक. मयूर जबरदस्त गोलंदाजी. क्रिकेटचा खेळ आहे, परंतु आठवण येते कबड्डीची. ज्यावेळेस कबड्डीच्या मैदानामध्ये एखादा खेळाडू अगदी मधल्या लाईनला टच करण्यासाठी जातो ना, तेव्हा पाय खेचणारे बहुतांश खेळाडू त्याला पकडण्याचा प्रयत्न करतायत. इथे विजयाच्या रस्सीला थळ संघ हात लावत होता, परंतु मयूर सारखा एक डिफेंडर मात्र त्यांना या ठिकाणी नडतोय. विकेटची हॅट्रिक त्यांना संपादित केली आहे. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 7 चेंडू आणि विजयाचं लक्ष असेल 11 धावा. सामना आलाय, सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. सामना रंगतदार झालाय, कारण 20 या धावसंख्येवर पडल्यात 6 विकेट्स आतापर्यंत. चांगली गोलंदाजी केली मयूरानं. पुढचा बॉल मयूर याचा. हा चेंडू निर्णायक आहे. इथे अपील केलं जात आहे. काय उत्साह आहे बघा. सीमारेषेच्या बाहेर देखील अपील झालं. जबरदस्त क्रिकेट म्हणजे आमचे प्रेक्षक अगदी जागरूक आहेत. षटक संपलं जात आहे दुसरं. 2 षटकानंतर धावा झाल्यात 20. आपण जर सरासरी दोन्ही संघाचं मुवमेंट जर पाहिलं ना, तर दोन्ही संघांच्या 2 षटकामध्ये धावा होत्या 20. आता 6 चेंडू 11 धाबांचं लक्ष. 6 चेंडू 11 धाबा.
फक्त फरक हाच होता की शेवा संघाने 2 षटकामध्ये एकच विकेट गमावली होती, इथे मात्र थळ संघाने 6 विकेट्स गमावल्यात. आता ज्यानं पहिलं षटक पहिल्या सामन्यामध्ये हाताळलं तो योगेश इथे महत्वाचं काटेरी मुकुट हाताळताना पाहायला मिळेल. संघाचा प्रमुख गोलंदाज तिसरं षटक हाताळतोय. काय रणनीती आहे, काय प्लॅनिंग आहे, शेवागाव आपल्या रणनीतीवर काम करतोय, प्लॅनिंगवर काम करतोय. करणार का डिपेंड. 11 धावा. योगेश घरत पहिला बॉल घेऊन इथे हवे. पहिला बॉल आला इथे प्रयत्न केला, गेला सीमा पार, षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूमध्ये सामन्याचं गणित मात्र बदलवून टाकलं. संघाच्या धुरंधर प्रमुख गोलंदाजाला केलं षटकांशी टार्गेट. पुढचा बॉल इथे पूल केलाय, हवेत आहे, झेल खाली खेळाडू. 7वी विकेट यावेळेस पडली जाते. सामन्यामध्ये आणखी एक रंगतदार ट्विस्ट. विकेट. इशांक आलाय 9व्या क्रमांकावर. 7 विकेट्स आतापर्यंत पडल्यात. विजयाचा आकडा जर पाहिला 4 चेंडू 5 धावा, पण इथे विकेट देखील फार महत्वाच्या आहेत. शेवा गावासाठी विजयाचा फॅक्टर एकच आहे, विकेट आणि डॉट बॉल. तर इथे थळ संघासाठी विजयाचा फॅक्टर एकच आहे, षटकार किंवा चौकार. काय असेल डोक्यामध्ये फलंदाजाच्या. इशांकनं पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेतलं होतं, 4 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. इथे इशांकला यावेळेस मात्र फलंदाजी करायची आहे. 4 चेंडू 5 धावा. सामन्यामध्ये रोमहर्षकता, सामन्यामध्ये रंजकता. योगेश याचा पुढचा बॉल. इथे आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, अपील झालाय. चांगला चेंडू, चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळालाय. तीन चेंडू 5 धावांचं लक्ष आहे. सामना कुठे होता, सामना कुठे आलाय आणि सामना कुठे जाऊन संपेल याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडू 5 धावा. योगेशने केली अफलातून गोलंदाजी. पुढचा बॉल इथे शरीराचा वेध घेणारा चेंडू. सिंगल धाव. योगेशने फिरवलाय चेंडू. अप्रतिम सामना. लेग बाईटच्या माध्यमातून या ठिकाणी 1 धाव जोडली जाईल. 2 चेंडू 4 धावांचं लक्ष. काही सामना पाहायला मिळतोय. फांदीवर बसलेला जो पक्षी असतो त्याचा आत्मविश्वास फांदीवर नसतो, स्वतःच्या पंखांवर असतो. क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा उतरताना तेव्हा तुमचा आत्मविश्वास तुमच्या मनगटांवर आणि तुमच्या विचारांवर असणं फार गरजेचं आहे. शेवे गावाने ते केलंय. 2 चेंडू 4 धावा. इथे फुलटॉस, इथे आलाय आणि गेला. चेंडू सीमा पार गेला.
विपक्ष थळ या दोन संघादरम्यान एक हाय व्होल्टेज सुपर डुप्पर सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला। इथे सामन्याचा आनंद प्रत्येकाने घेतला। लाजवाब सामना। एकाने 7 दिले, एकाने 13 दिले, एकाने 10 दिले, बाकी सगळ्यांनी एक एक षटकार मारला।